जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या जळगाव बातम्या. जामोद दुय्यम निबंधक कार्यालयात कोट्यावधींचा फेरफार घोटाळा. मृत आणि मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींच्या नावे बोगस खरेदी खत. उबाठा शिवसेनेचा थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा. जळगाव जामोद येथील दुय्यम निबंधक श्रेणी 2 सुनील चव्हाण यांच्या कारभाराविरुद्ध आता तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा अवैध गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. दलाल आणि व्हेंडरच्या माध्यमातून बनावट दस्तऐवज तयार करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा इथे सुरू असल्याचा गंभीर आरोप उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांच्या लेटरहेडवरून करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची थेट जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारपत्रात सहदुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्यावर अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जळगाव जामोद शहरात कार्यरत असल्यापासून सहदुय्यम निबंधक चव्हाण यांनी दलालांना हाताशी धरून ज्यांच्या नावावर भूखंड आहेत अशा बोगस व्यक्ती उभ्या करून बनावट खरेदी खत तयार केल्याचे समोर आले आहे. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा चक्क एका मृत व्यक्तीच्या नावावर खरेदी करून देण्यात आली. इतकेच नव्हे तर एका शेतजमिनीच्या व्यवहारात मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तीकडूनही खरेदी खत लिहून घेतल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार या कार्यालयात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर अधिकाऱ्याची मुजोरी एवढी वाढण्यामागे राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून या भ्रष्ट अधिकाऱ्याचा कुणीतरी नातलग मंत्री असल्याचा संशय आहे. याच पाठिंब्यामुळे हा अधिकारी कोणालाही न घाबरता मनमानी कारभार करत असून पूर्णपणे बोकाडला आहे. यापूर्वी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये सहदुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध भादनवी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यांनी उच्च न्यायालयातून चुकीच्या पद्धतीने आपले नाव रद्द करून घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच मनीष गांधी नावाच्या व्यक्तीनेही चव्हाण आणि इतर 5 जणांविरुद्ध 420चा गुन्हा दाखल केला होता. पैशाच्या जोरावर हे अधिकारी प्रत्येक वेळी न्यायालय आणि कार्यालयातून आपली सुटका करून घेतात असा थेट आरोप या पत्रात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दस्तऐवज लेखनातून लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जात नाही. या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याने कोट्यवधी रुपयांची अवैध संपत्ती गोळा केल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. एकीकडे कार्यालयात कोट्यवधी रुपयांचे काळीबेरी सुरू असताना दुसरीकडे सामान्य जनतेसाठीच्या मूलभूत सुविधांची मात्र पार दैना उडाली आहे. कार्यालयात नागरिकांसाठी ठेवलेली पिण्याच्या पाण्याची मशीन फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिली असून त्यात पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. शासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेला साधे पिण्याचे पाणीही येथे नशीब होत नाही इतका ढिसाळ कारभार येथे सुरू आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्याला जळगाव जामोद येथून तात्काळ बडतर्फ करण्यात यावी आणि त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने केली आहे. जर यावर तात्काळ कडक कारवाई झाली नाही तर बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन वैयक्तिकरित्या जबाबदार असेल असेही पत्रात ठणकावून सांगण्यात आले आहे. या